आज आपण मस्तपैकी असे ज्वारीच्या कुरमुऱ्यांचा चिवडा करणार आहोत. मधल्या वेळेच्या भुकेसाठी हा छान चिवडा आहे आणि मस्त होतो. याच्यात आपण लागणारं साहित्य जे जे तुम्हाला हवं ते घालायचं, जे नको असेल ते नाही घातलं तरी चालेल. आता हे कुरमुरे काय करायचे हे बघा. ज्वारीचे कुरमुरे आहेत, 200 ग्रॅमचं पॅकेट मिळतं सगळीकडे. आणि आता याच्यात आपण जास्त फार काही घालणार नाही, थोडक्यामध्ये हा चिवडा आपण करणार आहोत. तर तो कसा करायचा, तर हे कुरमुरे फोडून घ्यायचे, कापून घ्यायचं हे पॅकेट. आणि कुरमुरे नुसते साधे सिंपल भाजून घ्यायचे कोरडेच आपल्याला. हे बघा, हे कुरमुरे थोडेसे त्याला मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ घालताना काळजी घ्यायची. आणि हे असे कुरकुरीत आहेत, फक्त आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये टोपामध्ये तेल वगैरे आधीच काही घालायचं नाही, असे कोरडेच भाजून घ्यायचेत आपल्याला. भाजण्यापूर्वी ते चांगले निवडून वगैरे घ्यायचे आपल्याला, कारण कधी कधी काही कचरा वगैरे असला तर हे नको, प्रॉब्लेम नको, म्हणून आपण आधीच कुरमुरे निवडून घ्यायचे आहेत. आणि ते थोडे थोडे करून आपण ते भाजून घेणार आहोत. हलकेच भाजायचे, कारण ते असे कुरकुरीत आहेत. निवडून असे चाळून वगैरे घ्यायचे, त्याच्यात जे काही पीठ असेल तर ते चाळणीतून निघून जाईल. आता हे हलकेच 5 मिनिटं आपण भाजून घ्यायचे आहेत, जळून द्यायचे नाही त्याला अजिबात. हे बघा, 5 मिनिटं झालेली आहे, आपण भाजून घेतलेले आहे. आणि ते आता परत छान असे कुरकुरीत झालेले आहेत. हे बघा, मस्त असे कुरकुरीत झाले ते. आणि आता आपण हे काढून घेऊया. आता आपले कुरमुरे छान भाजून झालेले आहेत ज्वारीचे. आता आपण थोडंसं तेल घालूया, आपले शेंगदाणे जराशी छान परतण्यासाठी. शेंगदाणे घालून घेतलेत मी. आणि ते छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये. तुम्हाला आता शेंगदाणे नसेल घालायचे तर तुम्ही नुसती मिरची, कढीपत्ता वगैरे, हिंग घालू शकता. मी थोडेसे शेंगदाणे घालते. डाळ हवं तर तुम्ही घालू शकता. यात आपल्याला शेंगदाणे छान बारीक गॅसवर होऊन द्यायचे. आता आपले शेंगदाणे कुरकुरीत झालेले आहेत. आपण याच्यामध्ये मिरची घालूया. आता इथे तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखट पण घालू शकता. मी थोडा लसूण पण घातलेला आहे. कढीपत्ता भरपूर घालायचा आहे. लसणाला आपली छान फोडणी खमंग अशी बसली पाहिजे. त्याच्यातच आपण कोथिंबीर पण घालून घेऊया. शेंगदाणे भाजताना जरा काळजी घ्या, कधी कधी तेलामध्ये शेंगदाणे असे उडतात. थोडंसं जिरं घालूया आपण याच्यात. आता आपली फोडणी खमंग झालेली आहे. आता हिंग घालायचं. हिंग आधीच घातला तर तो जळून जाईल. आणि आता थोडीशी हळद घालायची आहे कलरसाठी. आणि आता आपण कुरमुरे घालून घेऊया. आहा हा, मस्त अशी खमंग फोडणी झालेली आहे आपली. आपले कुरमुरे भाजलेले आहेत ज्वारीचे. ते आणखीन परतले की आणखीन छान ते कुरकुरीत होतात. गॅस बारीक ठेवायचा, नाही तर जळू शकतो. आता हे सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मीठ अगदी आपण शेवटला घालणार आहोत. पूर्ण याला फोडणी व्यवस्थित बसते की नाही ते बघायचं, त्याशिवाय आधीच मीठ घालायचं नाहीये. आता तुम्हाला इथे जर लाल तिखट घालायचं असेल तर लाल तिखट पण तुम्ही घालू शकता. हे राहिलेले कुरमुरे पण आपण घालून घेऊया सगळे. आणि हे छान आपल्याला मिक्स करायचे. असा मस्त असा आपला कुरकुरीत ज्वारीचा चिवडा होणार आहे. आता आपण थोडंसं धणापूड घालूया. त्याच्यानंतर थोडीशी जिरापूड घालायची आपल्याला.
तुम्हाला चाट मसाला घालायचा तर घाला, पुन्हा तुम्हाला जर शेव आवडत असेल तर ती पण घालू शकता. पण हा छान आपला डाएट चिवडा झालेला आहे कुरमुऱ्यांचा, ज्वारीच्या कुरमुऱ्यांचा. आता याच्यात जर तुम्हाला लाल मिक्स पावडर घालायची असेल, मिरची पावडर, तर तुम्ही घालू शकता. मी आता पिवळाच ठेवलाय त्याच्यामुळे मग मी लाल घालत नाहीये त्याच्यामध्ये. आता हा छान आपला एकजीव झालाय. आता जर आणखीन 1-2 मिनिटं मी त्याला चांगलं परतून घेते आणि मग आपण गॅस बंद करायचा आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं संदेवन नमक टाकूया, म्हणजेच काळं मीठ टाकूया आणि थोडंसं आपल्या नेहमीचं मीठ घालूया. मीठ जपून घालायचं थोडंसं, कुरमुऱ्यांना, ज्वारीच्या कुरमुऱ्यांना थोडंसं मीठ आहे त्यामुळे जपून घालायचं. आता हा पूर्ण हलवून मिक्स करून घ्यायचं हे सगळं मीठ. तुम्हाला हवं तर तुम्ही चाट मसाला पण घालू शकता. आता हा आपला पूर्ण डाएट चिवडा झालेला आहे बघा. अजिबात तेल नाही, आपण फक्त थोडं शेंगदाणे भाजण्यापुरतं तेल घातलेलं आहे. बाकी आपण जास्त काही त्याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. आता तुम्हाला जर तसा चमचमीत चिवडा खायचा असेल तर वरून तुम्ही शेव पण घालू शकता, शेव पापडी वगैरे घालू शकता. पण हा अक्षरशः डाएट चिवडा झालेला आहे. अजिबात तेलकट नाही, काही नाही, एकदम मस्त झालेला आहे, सुक्का सुक्का. बघा माझ्या हाताला पण अजिबात तेल वगैरे काहीच लागत नाही, त्यामुळे तो एकदम पूर्ण सुक्का झालेला आहे. मधल्या वेळेचा खाऊ हा मस्त आहे. कोणाला डायबिटीज वगैरे असतो, मग त्यांना फरसाण वगैरे चालत नाही, तर असा भुकेसाठी हा चिवडा करून तुम्ही नक्की ठेवू शकता. आता मी गॅस बंद करते. आपला चिवडा तयार झालेला आहे बघा. मी डिशमध्ये चिवडा काढून आणलेला आहे, थोडासा मस्त त्याला सजवलेला आहे. आणि तुम्ही बघता इथे कढीपत्ता पण आपला छान असा कुरकुरीत झालाय बघा. हे बघा कुरकुरीत झालाय आणि त्याचं असं आपण हे करून हे करतो, मुलं काढू शकणार नाही. त्यामुळे असा जो कढीपत्ता आहे ना त्याच्यात असा चुरगळून घालायचा, जेणेकरून तो मुलांच्याही पोटात जाईल. कढीपत्ता हा खायला खूप चांगला असतो बघा. मी आता अशा कुरकुरीत कढीपत्ता परत असा चुरलेला आहे, त्यामुळे तो मुलांच्याही पोटात जाईल, तो काढून टाकणार नाही. मोठ्या माणसांच्याही पोटात जाईल, तो काढला जाणार नाही. आणि बघा मी खाऊन पण दाखवते, अशी तेलकट नाही, काय नाही. इतका सुंदर हा ज्वारीच्या कुरमुऱ्यांचा चिवडा आपला तयार आहे. फक्त काळजी घ्यायची की तुम्ही मीठ टाकताना व्यवस्थित मीठ टाका, कारण कुरमुऱ्यांना किंचित थोडंसं मीठ असतं ज्वारीच्या, तेवढा अंदाज घेऊन तुम्ही मीठ घालू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लाल करायचं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता. आता शेंगदाणे नको असेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल. मिरची, कढीपत्ता, हिंग याची फोडणी देऊ शकता. आणखीन तुम्हाला चमचमीत करायची असेल तर त्याच्यावर तुम्ही शेव वगैरे, शेव पापडी पण घालू शकता. तर हा मी डाएटसाठी असा छान चिवडा मी केलेला आहे. आता मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. आवड परत खाते. बघा किती कुरकुरीत झालेला आहे. मग काय मंडळी, करणार ना हा डाएट चिवडा मस्त असा ज्वारीच्या कुरमुऱ्यांचा. नक्की करून बघा. बाय बाय.